नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण NEM-MES या परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहे. याच्या आधी आपण 5 प्रश्न बघितले. आजचा आपला 6वा प्रश्न आहे. ही जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये जे मॅथचे प्रश्न असतात, बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात, हे जवळपास सगळ्या परीक्षेला विचारले जातात. सगळ्या परीक्षेला या ठिकाणी विचारले जातात. तर बघा, या ठिकाणी आपण 6वा प्रश्न बघू. काय 6वा प्रश्न? तर समसंबंध आहे आकृतीचा. मग ज्यावेळेस आपण आकृती कुठली असो सोडत असताना आपण काय करायचं, अशा पद्धतीने पहिला बनवून घ्यायचं. कधी कधी नियम लागू होतो, कधी कधी लागत नाही, परंतु होता असतो नियम असा लागू होतो. तर बघा, या ठिकाणी या बाणाचा जर आपण पहिल्यांदा विचार केला तर हा बाण पहिला इथे, त्याच्यानंतर बाण इथे गेला म्हणजे इकडे आला, बरोबर या दिशेनं. मग किती घर सोडले त्याने? 1 2, पण घड्याळाच्या दिशेने. आलं लक्षात? मग या ठिकाणी आपण हा बाण बघू. हा बाण कुठे आहे? इथं. हा घड्याळाच्या दिशेने फिरेल, पण किती घर सोडणार आहे? 2 घर. म्हणजे हे एक घर सोडल, हे एक घर सोडल, मग त्याचा बाण इकडं. अशा पद्धतीने खाली बाण. तर खाली बाण इथं आहे का? नाही. खाली बाण इथं आहे का? नाही. खाली बाण इथं आहे का? हो, इथं आहे. ओके. मग या ठिकाणी 2 पर्याय या ठिकाणी निघले. आता आपण पुढचा याच्यात पाहू. तर आपण या ठिकाणी हा गोल पाहू. जर या गोलचा जर आपण विचार केला तर पहिल्यांदा गोल इथं आहे, बरोबर. त्याच्यानंतर किती गोल इथं आला म्हणजे किती घर सोडले त्यानं? घड्याळाच्या दिशेने जाऊन 1 2 घर सोडले, तिथं जाऊन बसला तिसऱ्या याच्यात. मग त्याचप्रमाणे हा गोल इथे आहे, हा गोल कुठे जाणार आहे? सॉरी, 1 मिनिट, बरोबर. हा गोल आता इथे आहे, घड्याळाच्या दिशेने 2 घर सोडणार आहे. घड्याळाच्या दिशेने 2 घर सोडणार आहे, म्हणजे हे एक घर सोडल, हे एक घर सोडल. गोल कुठे येणार आहे आपला? डार्कवाला या ठिकाणी. डार्कवाला गोल कुठे वर आहे? तर हे, म्हणजे आपलं उत्तर आलं 3. आपलं हे सुद्धा उत्तर नाही. ओके, चला तर नेक्स्ट प्रश्न पाहू आपण काय आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. एका सांकेतिक भाषेत नितेश हा शब्द असा लिहिला, नितेश हा शब्द असा लिहिला, तर त्याच सांकेतिक भाषेत कोणत्या शब्दाचा आता प्रश्न समजून घ्या. समजा एका सांकेतिक भाषेत त्रिकोणाला चौकोन म्हणतात अशा पद्धतीनं, आणि याच भाषेतनी म्हणजे ही सांकेतिक भाषा आहे. आलं लक्षात? ही जी सांकेतिक भाषा आहे, मग ही सांकेतिक भाषा आपल्याला काढायची. पुढचा क्षण काय दिलेला आहे? सांकेतांक दिलेला आहे, आणि आपल्याला काय काढायचं? तर याच्या पूर्वीचा हा शब्द काढायचा या ठिकाणी. कारण की कोणत्या भाषेत म्हणजे आपली भाषा कोणती आहे ती सांगायची, संकेतांक दिला जातात. मग या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा प्रश्न सोडत असताना ABCD वरला कुठलाही प्रश्न सोडवा, पण पहिल्यांदा काय करायचं? त्याला नंबर द्यायचे. मग यांचा नंबर किती आहे? तर या ठिकाणी 14, I 9, T 20, E 5, S 19, H 8. ओके, चला. K 11, F 6, Q 17, B 2, P 16, E 5. ओके. मी काही अक्षर त्याचे जे नंबर असतात ABCDचे ते काही वर लिहिले तर काही काय लिहिलं खाली लिहिले. कशामुळं? तर वर लिहिले तर सगळं गोंधळ होऊन जाईल एकट्यात, म्हणून मी अशा पद्धतीनं लिहिले. आणि परीक्षेत आपण सगळे वरच लिहिले तर, कारण की इथं तुम्हाला लक्षात यावं, दिसावं या दृष्टीने मी लिहिलेले आहे. तर या ठिकाणी आता काय सांगितलं? तर ही सांकेतिक भाषा दिलेली इकडली आपल्याला काढायची. लक्षात ठेवा, म्हणजे ही दिली आणि ही काढायची. ठीक आहे. आता पहा, 14तून 3 गेले की 11ला येतात, म्हणजे पहिल्या याच्यातनी -3 झाले. तर दुसऱ्या याच्यात 9तून 3 गेले 6 राहिले, म्हणजे दुसऱ्या याच्यातून -3 येतं. तिसऱ्या याच्यातनी 20तून 3 गेले 17, म्हणजे इथं पण -3 येतं. त्याच्यानंतर
पाचातून 3 गेले 2, इथं सुद्धा वजा 3 येतं. त्याच्यानंतर 19 मधून 3 गेले 16, इथं सुद्धा वजा 3 येतं. त्याच्यानंतर 8तून 3 गेले, पुन्हा इथं वजा 3 येतं. म्हणजे प्रत्येक याच्यातनी वजा 3 अशी सिरीज चालू आहे. ओके, तर मग आता आपण एकूण ज्या वेळेस इकडे गेलो त्यावेळेस वजा 3 केले. आलं लक्षात? मग आपल्याला एकूण इकडे जाणार आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागतील, अधिक करावं लागतील. ओके, तर आता मी पुढचं वरचं पूर्ण इरेज करतो पहिले, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण इकडे चालू, पहिला वजा केले, आता काय करायचं आपल्याला अधिक करावं लागतील, लक्षात ठेवा. तर एक्स चा नंबर आहे 24, ओ चा नंबर आहे 15, झेड 26, ई 5, बी 2, ओ 15 आणि व्ही टी यू व्ही 22. ओके, मग आताच सांगितलं तुम्हाला की आपल्याला काय करायचं, इकडं जायचं, इकडं आपल्याला शब्द काढायचा आहे, सांकेत दिलाय त्याचा. मग 24 अधिक 3 27, 27 म्हटल्याच्या नंतर आपला झेड असते इथं, ए असते असा, बरोबर आहे. मग हे झाला 26 आणि 26 आणि 1 27, याला 27 नंबर पडेल. मग आपल्याला येणार उत्तर काय राहील, सुरुवातीला ए राहील, इथं नाही, इथं नाही, इथं आहे, इथं आहे. ओके, चला तात्पुरते आपले 2 निघलेले आहेत, 2 आपले पर्याय कटले, हे तर उत्तर येणारच नाही. त्याच्यानंतर या 15 मध्ये जर आपण 3 टाकले तर 15 आणि 3 18, आणि 18 नंबरला कोणी आर आहे, आर इथं आहे, इथं आहे. ओके, आरचा नंबर 18 दोन्ही जागेवर आहे, दोन्ही पर्याय सुद्धा आहेत आपले. त्याच्यानंतर 26 आणि 3 29, मग सरळ सरळ ए बी सी उत्तर येईल, म्हणजे सी येईल त्यातले आपल्याला. मग सी इथं सुद्धा आहे आणि इथं सुद्धा आहे, म्हणजे प्रत्येक याच्यात आपल्याला 3 3 प्लस करावलो. 5 आणि 3 8, म्हणजे पुढचा शब्द एच आहे. 5 आणि 3 8, 5 आणि 3 8. त्याच्यानंतर 2 आणि 3 5, पुढचा शब्द ई आहे. ओके, इथं ई आहे, इथं ई नाही, म्हणजे आपलं हे उत्तर कटलं. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. कळालं का? प्रश्न तुम्हाला फक्त फिरवून विचारला, काहीच नाही, एकदम सोपा प्रश्न आहे. परंतु काय केलं, तुम्हाला थोडस विचारात पाडलं की त्यात सांकेतिक भाषेत कोणत्या शब्दाचा म्हणते ते, म्हणजे शब्द हा आहे. अलग लक्षात, शब्द कोणता आहे, हा आहे नितेश. आणि इकडला शब्द काढायला तुम्हाला हे तर सांकेतिक भाषा दिलेली आहे. ओके, चला या ठिकाणी पुढचा प्रश्न भाऊ काय आहे. आता या ठिकाणी आपण पुढच्या प्रश्नामध्ये जाऊ. बघा, प्रश्न सोडत असताना आता ज्या अर्थी 80 दिले तर मग याचा अर्थ काय असते, या ठिकाणी याच्या डोक्यावर पहिला नंबर द्या. एबीसीडीचा प्रश्न डोक्यावर नंबर दिल्याशिवाय सोडवायचा नाही. मग बी चा नंबर किती आहे, 2, 18, ओ 15, एन 14, झेड 26, ई 5. ठीक आहे, याची आपण बेरीज करून पाहू. 2 आणि 8 10, 10 आणि 5 15, 15 आणि 4 19, 19 आणि 6 25, 25 आणि 5 30, 30 0 हातचे आले 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 आणि 2 8. म्हणजे या ठिकाणी काय झालं, या सगळ्यांची बेरीज झाली 80. मग आता इकडे सिल्वर, तर एस चा नंबर किती आहे, 19, आय चा नंबर 9, एल चा नंबर 12, व्ही चा नंबर 22, ई चा नंबर 5 आणि आर चा नंबर 18. ओके, याची जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी 9 आणि 9 18, 18 आणि 2 20, 20 आणि 2 22, 22 आणि 5 27, 27 आणि 8
किती आता 27 अधिक 8 म्हणजे 35. 35शी 5 हातचे आले 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8 म्हणजे उत्तर 85. कुठे पर्याय आहे का 85? ओके, 85 2 नंबरचा. आलं लक्षात? एकदम सोपे प्रश्न आहेत, काहीच अवघड नाही. तर बघा या ठिकाणी तुम्हाला सोडवाय सुद्धा कसं काही हे नाहीये, फक्त या ठिकाणी कळायला पाहिजेत. कधी कधी काय होते माहिती का, तुम्हाला असं देईल पहा, VRONZE असं देईल 80 आणि सिल्वर देईल अशा पद्धतीने काळा मळका. तर हे सुद्धा याचा आणि त्याचा अर्थ एकच आहे, याचा आणि त्याचा अर्थ एकच असतो. दोन्ही याला असं सारख्या सेम पद्धतीने सोडवायचं, काहीही फरक नाही, समसंबंधच येतो. पण ठीक आहे, चला आपण या ठिकाणी आता पुढचा प्रश्न बघू काय म्हणते. प्रश्न क्रमांक 9, सेम प्रश्न, सेम. तर या प्रश्नामध्ये काय, तर हा काय करा, हा तुम्ही HW म्हणून घरी सोडवा. पहा काय उत्तर येते, कमेंट करा, मला निश्चित सांगा काय येईल याचं उत्तर. ते हे तुमच्यासाठी HW आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण पाहू आता पुढचा 10. तर प्रश्न क्रमांक 10 आणि 12 म्हणजे 10 ते 12 साठी सूचना येतात. पुढील प्रश्नात संख्याचा एक विशिष्ट गट दिला आहे. दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या संख्या गटाशी जुळतो, तो योग्य पर्याय निवडा. काय केलं तुम्हाला, सरळ सरळ म्हणजे पर्यायामध्ये असाच काहीतरी संबंध आहे या संख्यांचा, तर तो संबंध आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. आता जर एक विचार केला तर ह्याच्या वरच्या संख्या येतात ह्या कुठल्याच पाड्यात वाटत नाहीत. हे ज्या संख्या येतात ह्या काय सांग कुठे गेल्या, 1 मिनिट. या ठिकाणी ह्या ज्या संख्या येतात ह्या कुठल्याच पाढ्यात येत नाहीत. म्हणजे पाढ्यात येत नाही याचा अर्थ काय, त्या अभाज्य येतात. म्हणजे या संख्येला कुठल्याही संख्येनं भाग जात नाही, एकतर एकनं जातो किंवा त्याच संख्येने जातो. पहा वाटलंच तर कसोटी लावून तुम्ही 127, 181 आणि 181, 181 नाही जात नाही, 2 ची नाही, 8 आणि 1 9, 9 आणि 10, 2 3 ची नाही, 2 3 ची लागत नाही म्हणल्यावर 6 ची नाही, 5 ची लागत नाही, 4 ची लागत नाही, त्याच्यानंतर 7 ची म्हटलं तर 7 ची नाही, 8 ची नाही, लागत नाही कसोटी. ओके, म्हणजे इथे या ठिकाणी कसोटी लागत नाही म्हणजे अभाज्य येतात. मग या ठिकाणी आता अभाज्य असणारी संख्या कोणती, तर अभाज्य असणारी जर आपल्याला संख्या पाहायची असेल तर ही तर अभाज्य असणारच नाही. ओके ओके, आता 4 3 7, 7 आणि 1 8 म्हणजे 3 ची दुप्पट केली तर 6 6 नाही, 2 नाही, 4 आणि 5 आणि 3 8, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 2 3 नाही, 6 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 8 2 8 1 8 नाही, 9, 4 आणि 5, 5 3 8 9 नाही, 10 नाही, 11, 11 1 हा 11 जाते. या संख्येला 11 भाग आहे, 3 आणि 1 4, 4 आणि 4 गेले 0 म्हणजे 11 भाग जाते. पहा आता 11 1 11, उरतात किती 3, 11 3 33. ओके, ही आपली येणार नाही, 11 भाग. चला ही गेली ही गेली. आता 129, आता 129 म्हटल्याच्या नंतर 10 10 2 12, 3 ची कसोटी लागू लागली, हे पण येत नाही. आता हीच राहिली म्हणजे आपलं उत्तर हीच.
आलं लक्षात नाही. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 आलेलं आहे 197, कारण इथं 2 आणि 1 3, 9 आणि 3 12 म्हणजे 3 न भाग जाते. ओके, चला पुढचा प्रश्न बघू आपण. आता या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न काय आहे. पुढचा प्रश्न काय नंबर सिरीजचा आहे हा 12 56 6. आता हे जर काहीतरी संबंध बहुतेक काही ना काहीतरी गुणाकार भागाकार याच्या जवळपास असा वाटते याच्यात. तर 12 3 चूक 12. ओके, 3 गुणिला जर 4 केलंय तर 12 होतात क्रमवार. ओके, 7 गुणिला 8, 7 गुणिला 8 केलं तर या ठिकाणी 56 होतात आणि 2 गुणिला 3 जर केले तर या ठिकाणी काय होतात 6 होतात. म्हणजे लगतच्या दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आहे. मग 90 तर 9 10 90. ओके, 9 गुणिला 10 केले की क्रमवार नैसर्गिक संख्येचे येतात. आपलं उत्तर आलं. पुढचं पाहून घेऊ आपण येते का ते. तर हे जर पाहिलं क्रमवार तर 8 8 64 होतं. लगातार जवळपास क्रमवार संख्येच्या नाही, हे नाही. 8 10 80 होतं, हे पण नाही. 12 8 96, हे पण नाही. आपला पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी उत्तर आहे. ओके, त्याच्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा नंबर सिरीजचे काही प्रश्न असतात पहा. हे सुद्धा तुम्हाला मी एक होमवर्क म्हणून देतो पहा. 576 576 252 आणि 810. तर या ठिकाणी जे संबंध आहे हा तुम्ही शोधायचा. एकदम असा काही अवघड नाही हा. निश्चित कमेंट करा. जर कमेंट मध्ये तुम्ही सांगितलं सर आम्हाला पुन्हा सोडून दाखवा तर निश्चित मी हा प्रश्न सुद्धा तुम्हाला हा सोडून दाखवणार आहे. ओके, त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू का आहे. ओके, प्रश्न क्रमांक 13 बरोबर आहे का. 12 हो, प्रश्न क्रमांक 13. तर बघूया 13 मध्ये काय आहे. तर बघा दिलेली एक तुम्हाला वेन आकृती दिली. निश्चिंत आरामात पहा. आता याच्यामध्ये काय दिलं तर वेन आकृती दिली. तर या ठिकाणी पहा हे जे तुम्हाला दिलेल्या वेन आकृतीमध्ये 13 ते 15 म्हणजे 3 प्रश्न येतात. विविध प्रकारच्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवली. विविध प्रकारचे खेळाडू येतात, विविध खेळ खेळतात. देवधर करंडक, त्यानंतर IPL, रणजी, वर्ल्ड कप. ओके, हा जो बाण दाखवला तुम्हाला म्हणजे हे जेवढे प्लेयर आहेत हे रणजी खेळतात. हे जे पूर्ण असा हा आकृती आहे याच्यामध्ये सगळे IPL खेळतात. हे वर्ल्ड कप वाले आहेत पूर्ण. आणि हे जे असतात तर हे पहा ही जे 28 येतं समजा मी एक समजा तुम्हाला हे जे 28 येतं हे 28 देवधर करंडक पण खेळतात आणि वर्ल्ड कप सुद्धा खेळतात असा याचा अर्थ आहे. ठीक आहे. तर आता आपण प्रश्नाकडे येऊ. केवळ रणजी खेळणाऱ्या फक्त केवळ रणजी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या ही केवळ वर्ल्ड कप मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. मग 29 वजा 18, 9तून 8 गेले, 1 राहिला, 2तून 1 गेला, 1 राहिला. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर आलं 11. केवळ रणजी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या केवळ रणजी खेळतात. ओके, हे आणि केवळ वर्ल्ड कप मध्ये सहभाग होणार आहे. केवळ वर्ल्ड कप मध्ये सहभाग. हा इकडे पण 2 सॉरी या ठिकाणी 2
म्हणजे 18 आणि 2 20. मग 29 मधून 20 गेले किती राहतात 9. पर्याय क्रमांक तरी म्हटलं थोडा काय नाही काहीतरी गोंधळ वाटलाच आकृतीमध्ये. आकृती थोडी विचार करण्यासारखी आहे. जिकडे तिकडे सगळे अंक पाहावे लागतात आपल्याला आणि नंतरचा प्रश्न सोडवावा लागेल. ओके, आता यानंतर पुढचा प्रश्न काय बघू असाच. तर प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आपलं 9 आलेलं आहे. IPL स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या एकूण खेळाडूंची संख्या किती? म्हणजे IPL मध्ये सहभाग घेणाऱ्या किती येतात? तर IPL मध्ये पहा, तर या ठिकाणी आपण हे जे सगळे हे IPL मध्ये आहेत. अलग लक्षात. आता IPL मध्ये कोण कोण पाहिजे जे आहेत ना, हे याच्या सगळ्या आतले खेळाडू हे IPL मध्ये आहेत. तर त्यानं फक्त IPL नाही म्हटलं, IPL स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या एकूण खेळाडू संख्या म्हटली त्यानं. म्हणजे फक्त IPL विचारलं का नाही, तर मग आपल्याला बेरीज करायला लागेल. मग 8 आणि 1 9, 9 9 18, 18 आणि 7 25, 25 आणि 5 30, 30 आणि 5 35, 35 ची 5 हातचे आले 3, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 2 16, 16 आणि 4 20. बघू आपण 205. बघा एकदम इझी प्रश्न आहे, काहीच नाही. 205 नजरेवर प्रश्न, नजरेवर 205. पर्याय क्रमांक 4 14चं 4 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. आता पुढचा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी बघू आपण. पहिल्यांदा पुन्हा हे इरेज करतो आणि पुढचा प्रश्न सांगतो. तर कोणत्याही दोनच स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची एकूण संख्या किती? कोणत्याही दोनच खेळामध्ये असली पाहिजे, कोणत्याही दोन खेळामध्ये. आता कोणतेही दोन खेळ म्हणजे हे दोन खेळामध्ये येतं, म्हणजे याच्यात हे झाले एक, त्याच्यानंतर हे सुद्धा दोन खेळामध्ये येतं, म्हणजे देवधर आणि IPL. हे नाही, हे 3 खेळामध्ये येतं. हे जमत नाही आपल्याला, 3 खेळ हे नाही जमत. हे सुद्धा 2 खेळामध्ये येतं, हे सुद्धा आपल्याला चालतात. त्या ठिकाणी हे सुद्धा 2 खेळामध्ये आहेत, हे सुद्धा चालतात. 7 एका खेळामध्ये येतं. 28 सुद्धा 2 खेळामध्ये येतं, म्हणजे हे वर्ल्ड कप मध्ये येतं आणि इकडून देवधर मध्ये येतं. तर याची बेरीज जर किती 1 1 आणि 5 6, 6 आणि 3 9, 9 आणि 8 1707 हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12. 127 उत्तर यायला पाहिजे. बघू आपण काय आहे ते. 127 पर्याय आहे का आपल्याकडे? 127 हो, पर्याय क्रमांक 100. काय अवघड आहे का? काहीच नाही, चिल्लर प्रश्न असल्याचा. फक्त काय तर आपला नजर आणि आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला काय काय नजर इतकी तीक्ष्ण पाहिजे की त्या ठिकाणी आपला प्रश्न कळायला पाहिजे की नेमकं कशासाठी काय वापरलेलं. ओके, नेक्स्ट प्रश्न. चला आपण नेक्स्ट प्रश्नाकडे येऊ. प्रश्न क्रमांक 16 आणि 17 साठी सूचना आहे. हा प्रश्न दिशेवर नाही. ओके, विजय एका ठिकाणाहून, आता एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस तुम्ही दिशावरला प्रश्न सोडवताल ना, त्यावेळेस आपण लिहत असताना आपल्या उजव्या हाताला तुम्ही काय पकडायची? पूर्व पकडायची. मग तुम्ही कोणत्याही दिशेला बसा. ओके, पूर्व इकडं, पश्चिम वर, उत्तर खाली, दक्षिण. ओके, झाली आपली दिशा. त्याच्यानंतर उपदिशाही काढून देतो, म्हणजे इकडं वायव्य. तसं याच्या आधी मी व्हिडिओ मध्ये काढले येतात. वायव्य इकडं काय येईल? आग्नेय. इकडे येईल ईशान्य आणि इकडे येईल नैऋत्य. ओके, अशा पद्धतीने ह्या दिशा आहेत. मग आता विचारला काय प्रश्न
तर विजय एका ठिकाणाहून पूर्वेकडे, एका ठिकाणावर कुठं का उभा करा ना, आपलं काय बिघडलं, कुठं जरी उभा केला तर विजयने एका ठिकाणाहून पूर्वेकडे 4 किमी अंतर गेला, पूर्वेकडे 4 गेला. ओके, ते अंतर चालत गेला. डावीकडे वळून, आता डावीकडे वळणे म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आपली घड्याळ फिरते कशी, अशी, बरोबर आहे. घड्याळ कशी फिरते, अशी, आणि आपण डावीकडे वळणे म्हणजे काय, तर विरुद्ध दिशेने वळणे. विरुद्ध दिशेने वळणे म्हणजे असा गेला. डावीकडे वळून त्याने 1 किमी अंतर पार केले, फक्त 1 किमी. लक्षात ठेवा, या 4 पेक्षा 1 लहान असा पाहिजे. स्केलनं मोजायचा नाही, परंतु थोड्याफार प्रमाणात त्याचं अंतर कमी जास्त असलं पाहिजे. त्यानंतर तो उजवीकडे वळला. आता उजवीकडे वळणं म्हणजे काय, घड्याळ्या दिशेने. मग इथून जर असा विचार केला, आपली घड्याळ अशी फिरते, मग आपण उजवीकडे गेला, किती गेला, तर 2 किमी गेला. मग या 1 पेक्षा जराशी 2 जराशी काहीतरी मोठे ठेवायचे. ओके, पुन्हा उजवीकडे वळू, पुन्हा उजवीकडे वळला. उजवीकडे वळला म्हणजे काय, उजवीकडे वळणं म्हणजे खाली गेला. किती गेला, तर 9 गेला म्हणते. ओके, पुन्हा उजवीकडे वळून तो 9 किमी अंतर चालत गेला. तर आता विचारलं काय, तर विजय मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे, म्हणजे आपल्याला हे अंतर काढायचं. लक्षात, हे अंतर आपल्याला काढायचं. आता मला सांगा, हे जर 2 असेल तर हे पण किती आहे, 2. मग हे 4 आणि 2 6, टोटल एकूण किती झालं आहे, 6 झालं. त्याच्यानंतर हे पूर्ण अंतर 9 आहे, आणि एवढंच काय आहे, 1 आहे, म्हणजे खालचं किती येणार आहे, 9तून 1 गेला 8. ओके, मग 1 6 आहे, 1 8 आहे. मग 6चा वर्ग 64, सॉरी 6चा वर्ग 36 आणि 8चा वर्ग 64. मग 6 आणि 4 10 0 हा 4 आहे, तर 6 आणि 4 10 0, सॉरी 6 आणि 4 10 किती आले आपले, तर या ठिकाणी आलं आपलं 100. आणि हा 100 कशाचा वर्ग आहे, तर 10चा वर्ग आहे. म्हणजे हे आपलं अंतर किती आलं, 10. हे अंतर किती आलं, 10 किलोमीटर. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. विजेच्या मूळ ठिकाणापासून हे नवीन ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे, विजेचे मूळ ठिकाण हे नवीन ठिकाणाच्या, या ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे, तर ते वायव्येला आहे. पहा, लक्षात घ्या, इथून इकडं, म्हणजे या ठिकाणी जर असाल तर इथून इकडं पहा क्रॉस मध्ये, मग कोणती दिशा येणार आहे, वायव्य. मग आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. ओके, या ठिकाणी आपण आज थांबूया.